घरफोडी करणाऱ्या बजरंग चव्हाण याला एमपीडी अंतर्गत 2 वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलं आहे। सोलापूर शहरातील एमआयडीसी जोडवाईपेठ फौजदारचाळी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार बजरंग नागनाथ चव्हाण वय वर्ष 29 राहणार सनमडीकर हॉस्पिटल जवळ सातारा रोड जत सांगली हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं जीवघेण्या घातक शस्त्रानं जबरी चोरी करणं, दुखापत करणं, घरफोडी करणं, मोटरसायकलींची चोरी करणं, बेकायदेशीर जमाव जमवणं, दगडफेक करणं, घातक शस्त्रानं धमकवणं आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे। बजरंग नागनाथ चव्हाण याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत। बजरंग नागनाथ चव्हाण याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी 2022 मध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती, तरी सुद्धा त्याच्या वर्तनात कोणताच बदल दिसून आला नाही। त्याच्या या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक 28/4/2025 रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए अधिनियमाअंतर्गत स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याला त्याच दिवशी या आदेशाची अंमलबजावणी करून येरवडा कारागृह पुणे इथं दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा, विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ, राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, प्रताप सोमण सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे, प्रमोद वाघमारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एमआयडीसी पोलीस ठाणे, विजय खोमणे पोलीस निरीक्षक एमआयडीसी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे, एमपीडीए पथकातील अंमलदार विनायक संगमवार, सुदीप शिंदे, अक्षय जाधव, विशाल नवले यांनी केली आहे।